पाहताय ना आपल्या मटार करंज्या किती खमंग आणि खुसखुशीत झाल्यात. का नाही होणार, त्यांना पदरच इतके सुटलेत. आणि या मटार करंज्या फक्त खमंग खुसखुशीतच नाही आहेत, तर पौष्टिक सुद्धा आहेत बरं का. कसं काय? अहो, या मटार करंज्या मैद्याच्या नाही आहेत आणि गव्हाच्या पिठाच्या सुद्धा नाही आहेत. या आहेत रव्याच्या मटार करंज्या. शिवाय या तळलेल्या मटार करंज्या आपण फ्रीजमध्ये ठेवल्या ना, तर 4-5 दिवस आरामात टिकतात. अजिबात खराब होत नाही आणि लूज तर अजिबात पडत नाही, तशाच खुसखुशीत राहतात. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा जरी मोठा झाला असला ना, तरी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया खमंग खुसखुशीत पौष्टिक रव्याची मटार करंजी. असंख्य पदर सुटलेली खुसखुशीत चवदार चविष्ट मटार करंजी करण्यासाठी प्रथम आपल्याला मटार करंजीचं आवरण तयार करावं लागेल. ते कसं करायचं ते पाहूया. त्यासाठी प्रथम आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला अर्धा किलो बारीक रवा घ्यायचा आहे. वाट्यांनी म्हणाल तर 4 वाट्या. जर तुमच्याकडे बारीक रवा उपलब्ध नसेल तर तुम्ही जाड रवा 2-3 सेकंद मिक्सरवर फिरून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचे आणि हे तेल आपल्याला या रव्यामध्ये हाताच्या साहाय्यानं चोळून चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपल्याला तेल उकळून किंवा गरम करून घालायचं नाहीये, तर कच्चंच तेल घालायचे. तेलाऐवजी तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता. हो, पण हे तेल रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे रव्याच्या प्रत्येक कणाला ते लागायला हवं, म्हणजे आपली करंजी खुसखुशीत होईल. आता आपण रोज पोहे खातो ना, त्या चमच्यानं आपल्याला सपाट चमचे भरून 2 चमचे मीठ घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेल व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर वाटीभर पाणी घ्यायचे. अर्धी वाटी पाणी रव्यामध्ये घालायचे आणि हा रवा मळायला सुरुवात करायची आहे. आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही, तर हळूहळू थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हा रवा मळून घ्यायचा आहे. आपल्याला असं वाटतं की रवा खूप पाणी शोषून घेतो, परंतु तसं नाही आहे. जेवढं मैदा किंवा गव्हाचं पीठ पाणी शोषून घेतं ना, तितकाच हा रवा पाणी शोषून घेतो. शिवाय अगोदरच रव्यामध्ये आपण पाव वाटी तेलाचा वापर केलाय, त्यामुळे आता खूप पाणी लागणार नाहीये. एकूण 1 वाटी म्हणजे पेलाभर पाणी रव्यानं शोषून घेतलेलं आहे, परंतु रवा अजूनही थोडासा घट्टच आहे. त्यामुळे आणखीन थोडं थोडं करत यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचंय आणि हा रवा आपल्याला मुठीच्या साहाय्यानं तिंबून तिंबून घेऊन त्यामध्ये पाणी मुरवून घ्यायचंय. जसं आपण पुरणपोळीची कणिक कशी तिंबून तिंबून मळून घेतो, त्याच प्रकारे आपल्याला हा रवा तिंबून तिंबून मळून घ्यायचा. जितका तुम्ही रवा व्यवस्थित मळून घ्याल ना, तितकी तुमची करंजी खुसखुशीत होणार आहे. हे पहा, आपला रवा ना खूप घट्ट ना खूप सैलसर असा मळून झालेला आहे. एवढा सगळा रवा मळण्यासाठी मला फक्त 1.5 वाटीच्या आसपास पाणी लागलं आहे. आता या मळून झालेल्या रव्याच्या कणकेवर आपल्याला झाकण ठेवायचं आणि ही कणिक आपल्याला मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे. जोपर्यंत कणिक मुरते तोपर्यंत आपण करंजीसाठी लागणारी इतर तयारी करायला घेऊया. आपली करंजीच्या आवरणाची कणिक मळून झाली. आता आपण करंजीचं स्टफिंग म्हणजे सारण कसं करायचं ते पाहूया. त्यासाठी आपल्याला अर्धा किलो मटारचे दाणे घ्यायचे. म्हणजे आपल्याला वाटाण्याच्या शेंगा अर्धा किलो घ्यायचे नाहीयेत, तर वाटाण्याच्या शेंगा सोलून झाल्यात जे दाणे पडतात ना, ते मटारचे दाणे आपल्याला अर्धा किलो घ्यायचे. वाटीनं म्हणाल तर 4 वाट्या. आता हे मटारचे दाणे आपल्याला 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका वेळेनीत काढायचे. सगळं पाणी निथळून घ्यायचंय. आता एका पातेल्यामध्ये 4 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे. पाणी चांगलं गरम झाले की यावर चाळणी ठेवायची आणि या चाळणीमध्ये आपल्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेले मटारचे दाणे घालायचे. चाळणीवर झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हे मटारचे दाणे आपल्याला 10 मिनिटं वाफवून घ्यायचे. आपण मटार दीर्घकाळ टिकवण्यासाठी उकळत्या पाण्यात घालतो, म्हणजे ब्लांच करून घेतो ना, तसंच आपल्याला इथे करायचं. फक्त आपण इथे उकळत्या पाण्यातून काढत नाही आहोत, तर वाफवून घेतोय. जोपर्यंत आपला मटार वाफवून होतोय तोपर्यंत आपल्याला मटार करंजीसाठी एक छोटंसं वाटण लागणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ते कसं करायचं ते पाहूया. त्यासाठी आपल्याला 2 वाट्या किसलेला किंवा खोवलेला ओला नारळ घ्यायचा आहे. 8 ते 10 तिखट हिरव्या मिरच्या, 20 ते 25 सोललेल्या लसणाच्या पाक्या, 2 इंच आल्याचे काप आणि मुठभर गावरान कोथिंबिरीचे देठ घ्यायचे. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ओलं खोबरं सोडून सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. अर्धा चमचा मीठही घालायचे आणि पाणी न घालता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. आपले सगळे जिन्नस ओलेच आहेत, त्यामुळे पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही. बारीक करताना एखाद दुसऱ्या वेळी चमच्यानं खालीवर करायचे, म्हणजे व्यवस्थित बारीक होतात. अजिबात पाण्याची गरज पडत नाही. हे पहा अशा प्रकारे. आता ओलं खोबरं यामध्ये घालायचे आणि फक्त 2-3 सेकंद आपल्याला हे सगळे जिन्नस या ओल्या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. म्हणजे ओलं खोबरं पूर्णपणे बारीक होणार नाही, अर्धवट बारीक होईल आणि या सगळ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. हे पहा अशा प्रकारे. म्हणजे आपल्याला हे वाटण खूप बारीक करायचं नाहीये, जाडसरच बारीक करायचं. हे पहा अशा प्रकारे तयार झालेलं वाटण आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे.
एवढं सगळं करेपर्यंत 10 मिनटं होऊन गेलेली आहेत. आता मटारवरचं झाकण काढायचं आहे. हे पहा 10 मिनिटांनंतर आपल्या मटारचा रंग आणि टेक्स्चर दोन्ही बदललेले आहे आणि आपला मटार जवळजवळ पूर्णपणे शिजला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि मटार बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये आपल्याला आत्ता आपण तयार केलेलं हिरवं वाटण घालायचं आणि हे वाटण आपल्याला मध्यम आचेवर 2-3 मिनटं एकसारखं परतत राहायचं आहे. अशा प्रकारे हे वाटण मध्यम आचेवर 2-3 मिनटं एकसारखं परतत राहिलं ना तर त्याचा सगळा कच्चा उग्रदर्प उडून जातो. वाटण परतत आलं ना की ते सुट्ट म्हणजे फडफडीत व्हायला सुरुवात होते. हे पण आपलं वाटण परतत आलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. हळदीमुळे आपल्या सारणाचा रंग उठावदार होतो. हळद मिक्स झाल्यानंतर आता आपण वाफून घेतलेला मटार यामध्ये घालायचा आहे आणि हा मटार देखील आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी 2-3 मिनटंच परतून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हळदीबरोबर हिंगाचा वापर करायचा असेल ना तर तुम्ही पाव चमचा हिंग देखील वापरू शकता. आपण मटार 10 मिनटं वाफून घेतलेला आहे त्यामुळे आत्ता खूप वेळ त्याला परतण्याची अजिबात गरज नाही आहे. फक्त वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपला मटार वाटणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी बारीक करायची आहे. आता हा मटार आपल्याला पावभाजीच्या मॅशरने म्हणजे पोटॅटो मॅशरनं अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायचं आहे. मटार आपल्याला पूर्णपणे मॅश करायचं नाही आहे, त्याचा पूर्णपणे गाळ करायचा नाही आहे. अर्धवट मटार यामध्ये दिसायला हवा. आपला मटार मॅश झालेला आहे. आता तो चमच्याच्या साह्यानं एकसारखा करून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये आपल्याला बारीक किसलेला किंवा खवलेला 1 वाटी नारळ घालायचा आहे आणि तो देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आपण अगोदर 2 वाट्या खवलेला नारळ वापरला आणि आता 3री वाटी, एकूण आपण 3 वाट्या नारळाचा वापर केला आहे. मटार करंजीला खरी चव येते ना ती या ओल्या खोबऱ्यामुळेच. त्यामुळे नारळ घालताना मागे पुढे पाहायचं नाही, सरळ हातानं नारळाचा वापर करायचा आहे. एक मध्यम आकाराचा नारळ पुरेसा होतो. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हो, पण आपल्याला हे पीठ अगोदर भाजून घ्यायचं आणि मग घालायचं म्हणजे त्याचा कच्चा उग्रदर्प येणार नाही. किंवा सरळ आपलं जी फुटाणा डाळ असते ना म्हणजे डाळं असतं ते मिक्सरवर बारीक करून यामध्ये घालायचं म्हणजे मग पीठ भाजण्याची गरज पडणार नाही. पीठ सारणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाले आणि त्यामुळे अगदी थोडंसं बाइंडिंग देखील आलं. आता यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळायचे आणि लिंबाचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी 2 चमचे साखर घालायची. चमचाभर किंवा चवीप्रमाणे मीठही घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ते एकजीव करून घ्यायचे. जर तुम्हाला लिंबाचा वापर करायचा नसेल तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा आमचूर पावडर देखील वापरू शकता. आमचूर पावडर किंवा लिंबू यापैकी एक जिन्नस वापरायचंच आहे. यामुळे आपली करंजी गोड, आंबट, तिखट, चटपटीत अशी होते. आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. सारणानं वाफही धरलेली आहे. आता एकदा सारणाची चव घेऊन पाहिजे. गोड, आंबट, तिखट असं लागतंय की नाही ते पाहायचं आणि त्याप्रमाणे जर मीठ कमी असेल, साखर कमी असेल तर ते जिन्नस यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता कढईवर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. अशा प्रकारे सरतेशेवटी 2-3 मिनिटं मंद आचेवर वाफ काढली ना तर सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मुरतात. 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपलं करंजीचं सारण तयार झाले. तयार झालेलं हे सारण आपल्याला एका डब्यात काढून घ्यायचं आहे. आता मटार करंजीला पदर सुटण्यासाठी, लेअर पाडण्यासाठी एक साठा तयार करावा लागेल. तो कसा करायचा ते पाहूया. त्यासाठी आपल्याला एखाद्या डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये 5 चमचे तेल घ्यायचे आणि 5 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे. हे दोन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. मी इथे आज तेलाचा वापर केलाय, परंतु तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता. दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी आपल्याला अगदी धारदार सुद्धा नको आहे आणि अगदी घट्ट सुद्धा नको आहे. पण अशा स्वरूपातील पेस्ट तयार व्हायला हवी म्हणजे ती व्यवस्थित पसरली जाते. आता आपण जी रव्याची कणिक मळून झाकून ठेवली होती ना तिच्यावरचं झाकण काढायचंय. हे पहिल्यापेक्षा कणिक घट्ट झालेली आहे. ही रव्याची कणिक आहे त्यामुळे मळून घेऊन काही ती मऊ पडणार नाहीये. मग त्यासाठी काय करायचं, ही कणिक आपल्याला थोडी थोडी घेऊन खलबत्त्याच्या खालील भागावर बत्त्याच्या साह्याने अशा प्रकारे चेचून घ्यायची आहे. किंवा जर तुमच्याकडे वरवंटा पाटा असेल तर पाट्यावर वरवंट्याच्या साह्यानं ही कणिक तुम्ही ठेचून घेऊ शकता. अशा प्रकारे कणिक ठेचून घेतली ना ती अगदी मऊ होते आणि आपल्या पोळ्या सरसर लाटल्या जातात. परंतु यापेक्षाही सर्वात सोपी पद्धत म्हणजे हे मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं असतं ना त्यामध्ये आपल्याला या कणकेचे सुपारी एवढे छोटे छोटे गोळे घालायचे. मिक्सरचं भांडं अर्ध भरेल इतपतच गोळे घालायचे आणि ही कणिक आपल्याला अगदी 15 ते 20 सेकंद फिरवून घ्यायची. हे कणिक 15 ते 20 सेकंद फिरवून घेतल्यानंतर बरं कशी लोण्यासारखी मऊ झाली आहे. म्हणजे ठेचून घेण्याची काहीच गरज नाही आहे. ही पद्धत सगळ्यात सोपी आहे. अशा प्रकारे सगळी कणिक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची आहे.
सगळी कणिक फिरवून झाल्यानंतर आता ती 2 ते 3 मिनिटं आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे. त्यानंतर या कणकेचे आपल्याला सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने 4 भाग करायचे आहेत आणि मग एका भागाचे पुन्हा 4 भाग करायचे आहेत. असे आपल्याला एका भागाचे 4 गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि या 4 गोळ्यांच्या आपल्याला गोल गरगरीत पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तसं तर आपण रव्याच्या कणकेमध्ये तेल घातले त्यामुळे पोळी लाटताना पोळपाटाला ती चिकटणार नाहीये, परंतु ती सरसर सरसर लाटली जावी म्हणून आपल्याला इथे तांदळाच्या पिठामध्ये ही कणिक घोळवून घ्यायची आणि मग पोळ्या लाटायच्यात. जितकी शक्य असेल तितकी पोळी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे. परंतु पोळी लाटताना शक्यतो पोळीला फोल्ड पडता कामा नयेत किंवा ती फाटता कामा नये, इकडे लक्ष द्यायचं आहे. पोळी जितकी पातळ लाटाल तितके आपल्या करंजीला चांगले लेअर पडतील, पदर चांगले सुटतील. हे पहा आपली पहिली पातळ गोल गरगरीत पोळी लाटून झालेली आहे. आता ही पोळी आपल्याला एका ताट्यात काढून घ्यायची आहे. या पोळीवर मैदा किंवा तांदळाचं थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि पुढील पोळी आपल्याला या पोळीवर घालायची. अशा प्रकारे आपल्याला 4ही पोळ्यांचं करायचं आहे. हे पहा आपला 4 पोळ्यांचा सेट तयार झालेला आहे. मी 4 पोळ्यांचा सेट केला आहे. तुम्ही 6, 8 किती पोळ्यांचा सेट करू शकता. जितक्या पोळ्यांचा सेट कराल ना तितके लेअर जास्त पडतील. आता या 4 पोळ्यांपैकी एक पोळी पोळपाटावर ठेवायची आहे आणि मध्यभागी आपण तयार केलेला 1 चमचाभर साठा घालायचा आहे आणि हा साठा आपल्याला बोटांच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं सगळ्या पोळीला एकसारखा पसरवून घ्यायचा आहे. पहिल्या पोळीला साठा व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर यावर दुसरी पोळी ठेवायची आणि दुसऱ्या पोळीला देखील अशा पद्धतीनं साठा लावून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर तिसरी पोळी ठेवायची, चौथी पोळी ठेवायची, चौथ्या पोळीला देखील वर साठा लावून घ्यायचा आहे. परंतु चौथ्या पोळीला साठा पसरवून घेतल्यानंतर त्यावर थोडंसं तांदळाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे. जितका साठा तुम्ही अगदी एकसारखा लावून घ्याल तितके आपल्या करंजीला एकसारखे पदर सुटतील. सगळ्यात वरच्या चौथ्या पोळीला साठा लावून पीठ भुरभुरून झाल्यानंतर ते पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या साहाय्यानं हा 4 पोळ्यांचा बंच आपल्याला अगदी हलक्या हातानं थोडासा लाटून घ्यायचा आहे, लांबून घ्यायचा आहे, म्हणजे मध्ये हवेची पोकळी राहणार नाही. यानंतर या 4ही पोळ्यांचा बंच आपल्याला अशा पद्धतीनं रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल तयार करताना प्रत्येक फोल्ड आपल्याला थोडं थोडं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे हवेची पोकळी राहणार नाही. रोल तयार झाल्यानंतर मध्यभागी हा रोल थोडासा जाड असतो. मग मध्यभागापासून दोन्हीकडे आपल्याला हा रोल अशा पद्धतीनं बोटांच्या साहाय्यानं थोडा थोडा अगदी हलक्या हातानं प्रेस करून घ्यायचा आहे आणि रोलच्या दोन्ही बाजूंचा अनइवन जो भाग असतो ना तो अर्ध्या इंचाचा भाग आपल्याला सुरीच्या साहाय्यानं कापून बाजूला ठेवून द्यायचा आणि हा रोल आता आपल्याला सुरीच्या साहाय्यानं 1-1 इंचामध्ये असा कट करून घ्यायचा, म्हणजे त्याचे अशा प्रकारे भाग तयार होतील. आता तयार झालेल्या भागांपैकी एक भाग पोळपाटावर ठेवायचा आहे, परंतु प्लेन भाग वर करायचा नाही आहे. तर अशा प्रकारे रिंकल्सचा जो भाग असतो ना तो आपल्याला वर करायचा आहे. तो अशा पद्धतीनं गोल करून घ्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला अगदी हलक्या हातानं दाबत दाबत आपल्याकडे ओढून घ्यायचा आहे, म्हणजे हे पाहिजे जे गोल रिंकल्स आहेत ना असे शेवटी यायला हवेत. आणि आता या भागाची आपल्याला अगदी हलक्या हातानं मध्यम आकाराची पुरी लाटून घ्यायची, परंतु पुरी लाटताना आपल्याला ती उलटपालट करायची नाही, तर फिरवत फिरवत आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला पुरी आपल्याला मधून लाटून घ्यायची आहे, परंतु अर्धवट पुरी लाटून झाल्यानंतर मात्र ती आपल्याला कडेकडेनं लाटून घ्यायची आहे. आता आपण ज्या बाजूनं पुरी लाटून घेतली ना तिथे पहा अशा प्रकारे रिंकल्स दिसत आहेत. हा रिंकल्सचा भाग आपल्याला खाली करायचा आहे, म्हणजे करंजीच्या बाहेरच्या बाजूला पदर सुटलेले दिसतील. आता पुरीच्या मध्यभागी आपल्याला आपण तयार केलेलं मटारच्या भाजीचं 2 चमचे सारण घालायचं आहे आणि ते एकसारखं करून घ्यायचं आहे. सारण एकसारखं करून झाल्यानंतर पुरीच्या कड्यांना आपल्याला अशा पद्धतीनं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. आता ही पुरी आपल्याला फोल्ड करायची आहे. पुरी फोल्ड करताना सारण आपल्याला बोटांच्या साहाय्यानं आपल्याकडे ओढून घ्यायचं आहे. पुरीचा हा वरचा भाग आपल्याला पुरीच्या दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन जायचा. आता ही पुरी आपल्याला चिकटवून घ्यायची आहे, परंतु पुरीच्या कडा सुरुवातीला आपल्याला चिकटवून घ्यायचे नाही, तर सारणाभोवतीचा भाग आपल्याला आधी चिकटवून घ्यायचा आहे. आपली पहिली करंजी करून झाली आहे. 2 घाण्यांना पुरतील इतपतच, म्हणजे 6 ते 7 करंज्याच आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायच्यात, एकदम करून ठेवायच्या नाहीये. आता आपण लगेचच करंज्या तयाराला सुरुवात करूया. हे पाक करंज्या तयार करण्या अगोदर एका कढईमध्ये गॅसवर मंद आचेवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही, मध्यम गरम करून घ्यायचं आहे. आता एक एक करंजी आपल्याला तेलामध्ये हळूवारपणे सोडायची. करंजी तेलात सोडल्या सोडल्या लगेचच तिला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये. गॅसची फ्लेम मध्यम करायची. करंजी जेव्हा वर तरंगळी यायला सुरुवात होईल ना तेव्हा प्रत्येक करंजीवर आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं तेल उडवत राहायचंय, म्हणजे करंजीचे वरचे पदर सुट्टे होतील. आणि एकाच वेळी तेलामध्ये आपल्याला खूप साऱ्या करंज्या सोडायच्या नाहीयेत. आपल्याला करंज्या सहज हलवता येतील इतपतच करंज्या आपल्याला यामध्ये सोडायच्यात. मी फक्त 3च सोडलेल्या आहेत. जसजसं आपण चमच्यानं तेल बुडवत राहू ना तसतसं पदर मोकळे होतात आणि करंज्यांचा रंग देखील बदलायला लागतो. जेव्हा पदर मोकळे होतात आणि रंग बदलला जातो तेव्हा आपल्याला या करंज्या उलट करून घ्यायच्यात. जवळजवळ 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्या करंज्यांचा रंग बदलला, तेलावरील बुडबुडे देखील कमी झालेले आहेत. आपल्या करंज्या दोन्ही बाजूनं तळल्या गेलेल्या आहेत. आता या करंज्या आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत.
पाहताना तुम्ही आपल्या करंज्या कशा खमंग खरपूस चालल्या गेल्यात आणि पदर कसे सुटलेत पहा. अगदी पापुद्रा वेगळा झाला आहे. इथून पुढील सगळ्या करंज्या आपल्याला अशा प्रकारे मध्यम आचेवर खमंग खरपूस तळून घ्यायच्या. आणि सगळ्या करंज्या आत्ताच करायला हव्यात असं काही नाही. आत्ता जेवढ्या लागतील तेवढ्या करून घ्यायच्या, तळून घ्यायच्या. उरलेलं सारण डब्यामध्ये भरून डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आणि ही कणिक आहे ना, ही ओल्या कापडामध्ये गुंडाळून ठेवायची, डब्यात ठेवायची. म्हणजे मग पुढील 4 दिवसांमध्ये केव्हाही आपल्याला यापासून करंज्या करता येतात. पाहिलं ना आपल्या करंजीला किती मस्त लेअर सुटलेत, मध्यभागी सुद्धा आणि कडांना सुद्धा. एक करंजी मी तुम्हाला फोडून दाखवतो. ऐकलात ना आवाज? किती खमंग खरपूस तळल्या गेल्यात आणि किती खुसखुशीत झाल्यात. तुम्हीच पाहिलं ना. सगळ्या करंज्या तळून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करायच्या, एखाद्या हवाबंद डब्यात भरायच्या आणि हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा. करंज्या 5-6 दिवस अगदी आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कुरकुरीत खुसखुशीतच राहतात, लूज पडत नाहीत. छोट्याशा गेट टुगेदरसाठी किंवा लहान मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी इतर काही करण्यापेक्षा या पौष्टिक मटार करंज्या सगळ्यांपेक्षा अगदी वेगळ्या आहेत. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रव्याची खुसखुशीत खमंग मटार करंजी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.